नाही, हे फार शेतकऱ्याप्रती या सरकारची अनास्था आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे. या सरकारची भूमिका म्हणजे हमीभाव देण्याची नाहीच मुळात, ही त्यांची एकूण मनस्थिती दिसते आहे. कापूस उत्पादक शेतकरी फार संकटात आहे. कापसाला सीसीआयनी खरेदी 15-8 पहिले तर 6 क्विंटल होतं, आता 15 क्विंटल हेक्टरी मदत हे केलेली. आणि या स्थितीमध्ये शेतकऱ्याला 10-15 क्विंटल जर कापूस येत असेल तर तो विकणार कुठे? आणि 7,000 रुपयाचा दर आहे, तोही लांब धाग्याचा कापूस. आणि यांनी निर्यात कर शून्यवर आणलाय, 12% होता. म्हणजे आता यावेळेस संपूर्ण आयात केला जाईल कापूस, आणि आयात केल्यानंतर या कापसाचे भाव गडगडतील. व्यापाऱ्यांच्या घशात कवडीमोल दराने कापूस टाकावा लागेल. शेतकरी यातून उद्ध्वस्त होईल. धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 4,000 रुपये सोयाबीनला भाव. लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना? कुठला हमी भाव आहे, कुठला कापसाला दर आहे? म्हणून या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पाहतोय आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक झालेले आहेत. कॅमेरामॅन आमदार तुपाशी, शेतकरी उपाशी, आमदार तुपाशी. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. तुपाशी, आमदार तुपाशी, शेतकरी उपाशी, आमदार तुपाशी. शेतकरी उपाशी. हे दिसुदान आहे. ए मामा, सर पलीकडे महत्वाचं पीक म्हणून कापसाकडे सोयाबीन, मका, कापूस भाव मिळत नाही. त्यामुळे कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी करा.
शेतकऱ्यांना कर्जमाफी करा. अरे शेतकरी उपाशी. 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 शेतकरी उपाशी. शेतकऱ्याची कर्जमाफी. शेतकऱ्याची कर्जमाफी. अरे शेतकऱ्याची कर्जमाफी. अरे शेतकऱ्याची कर्जमाफी. शेतकरी उपाशी. आमदार मोजतात पैसे, शेतकऱ्याला नाही पैसे. 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 शेतकऱ्यांचा 7-12 कोरा. झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा 7-12. शेतकऱ्यांचा 7-12. शेतकऱ्यांचा 7-12. शेतकऱ्यांचा 7-12. शेतकऱ्यांचा 7-12. अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? पोडियम सर, पोडियम.